सकाळ मित्रांनो, आज आपला दक्षिण दौऱ्याचा दिवस 3रा आणि आता सकाळचे 8 वाजलेत आणि आम्ही निघालो आहोत म्हैसूर पॅलेस बघायला। तर म्हैसूर पॅलेस इथून 408 किलोमीटर दाखवतोय। तर आज आम्ही उडुपी कन्याकुमारी रोडवरून जाणार आहोत। तर आजची जर्नी स्टार्ट करूया। इथे खूप ऊन आहे, 32 डिग्री आणि टोल नाक्यावर पण लेडीजच आहे। इकडे भरायला पेट्रोल भरायला पण लेडीजच आहेत। सगळे जेंट्स मला वाटते महाराष्ट्रात कामाला आहे। बहुतेक लेडीज इकडे कामाला आहे, म्हणजे इंडिपेंडेंट लेडी आहे तिकडे। आता भरपूर भूक लागली। जेवायला जायचं 1 वाजलाय। तू येतोस ना? 1 वाजता मग झोप, तू झोप, आम्ही जेवण घेतो। तर जेवून घेऊ। वैशाली, राईस कोणता आहे? मटर पुलाव ऑर्डर केलाय। मशरूम मसाला पण आहे। बघू आता टेस्ट करून कसं झालंय। जेवण झालंय आता आमचं आणि जेवणाची टेस्ट पण चांगली होती। गाडी चालवून चालवून पाटण दुखायला लागली, म्हणून थोडा थांबलोय। पण हा आता आपण आलो आहोत म्हैसूरच्या गेट जवळ। इथून तिकीट कलेक्ट करायचं आहे। तिकीट कलेक्ट करून एंट्री आहे आतमध्ये आणि पूर्ण म्हैसूरचा पॅलेस बघण्यासाठी आपल्याला 2 तास शिकार होतात। तर चला पॅलेस बघूया, आतमध्ये जाऊन। एंट्री केली आहे आतमध्ये आणि भरपूर ऊन आहे दुपारी सुद्धा। आणि म्हैसूर सिटीमध्ये हा अंबाविलास राजवाडा आपल्याला बघायला मिळतो। पहिले हा राजवाडा लाकडी चंदनाच्या लाकडाने बनवला होता, पण आग लागल्यानंतर याला पुन्हा रिकन्स्ट्रक्शन केलंय। आता आतमध्ये जाऊ। मध्ये कॅमेरा अलाउड नाही, मोबाईलने तुम्ही फोटो काढू शकता। तर मी तुम्हाला मोबाईलनेच व्हिडिओ काढून दाखवणार आहे आणि व्हॉइस ओव्हर मी व्हिडिओच्या मागून देईन। आणि एंट्री तिकीट पर हेड 100 रुपीज आहेत आणि छोटी मुलांचं 10 वर्षापर्यंत 50 रुपये तिकीट आहे। म्हैसूर पॅलेस म्हणजे अंबाविलास पॅलेस। त्याची भव्यता आपल्याला आत गेल्यावरच कळते। पूर्ण भारतात ताजमहल नंतर प्रसिद्ध जागा म्हणजे म्हैसूर पॅलेस।
येथे पर्यटक येत असतात. या पॅलेसच्या आतमध्ये आल्यावर सर्वात पहिले तुम्हाला म्युझियम दिसेल. तिथे काही आर्टिफिशियल वस्तू आहेत. त्याच्यासोबत एक रॉयल अंबारी आहे. तिचे वजन 750 किलो आहे आणि तिच्यात 80 किलो सोनं लागलं आहे. अनेक स्थानिक पेंटराच्या मदतीने 2D आणि 3D पेंटिंगची कला पाहायला मिळते. म्युझियम नंतर या पॅलेसचे 3 भाग आहेत. सर्वात पहिला कल्याण मंडप म्हणजे मॅरेज हॉल. येथे फक्त रॉयल वेडिंग होतात. सर्वात महत्त्वाचे अट्रॅक्शन म्हणजे दरबार हॉल, जेथे राजा आपल्या जनतेशी संवाद साधत आणि गॅलरी समोर सर्व सण साजरे होत असत. आज पण दसऱ्याचा सण येथे साजरा केला जातो. दरबार हॉलला लागून पुढे एक प्रायव्हेट दरबार आहे, जो खूपच सुंदर बनवला गेला आहे. इथून वरतून बघितल्यानंतर एंट्रन्सचा पूर्ण एरिया दिसतो आणि नजर आपली दूरवर जाते. वेगवेगळे असे 8 झुंबर लावले तिकडे.
कर्नाटकची राजधानी ही म्हैसूर होती, पण आता बँगलोर झाली आहे. इसवी सन 1612ला म्हैसूर राजा वाडियारने म्हैसूर राज्य स्थापन केले. या सिटीचं नाव म्हैसूर आहे आणि म्हैसूर नाव हे महिषासुरामुळं पडलं आहे याला. आणि ती एक जुनी कथा आहे महिषासुराची. तेव्हा महिषासुराचं साम्राज्य होतं इथे, नंतर म्हैसूर झालं. तर आज संडे आहे आणि संडेला लाईट शो असतो इव्हिनिंगला. तर आम्ही इव्हिनिंगला येऊ. सध्या रूमवर चाललो आहे. फ्रेश होऊन आम्ही पुन्हा इव्हिनिंगला लाईट शो बघायला येऊ. आणि लाईट शो तुम्हाला नक्की दाखवू. तो फक्त संडे आणि हॉलिडेजला असतो. तर कधी आलात तर संडे आणि हॉलिडेजला या इव्हिनिंगला लाईट शो बघायला. हे 97,000 बल्ब एकाच वेळी पेटतात, ते पण 1 तासासाठी, 7 ते 8. आणि इथं आपल्याला एक CNG पंप भेटला आहे आणि इथं CNGचा रेट आहे 65 रुपये. आता आम्ही पाहिला की म्हैसूरचा जो पॅलेस आहे तो 97,000 बल्ब लागल्यावर कसा दिसतोय. आवडला असेल तर सांगा, कमेंट करा, शेअर करा. फक्त संडेलाच ही लाईट लागते म्हणून मी संडे निवडला होता इथे येण्यासाठी. तर पॅलेस तुम्ही बघितला असेल दिवसा कसा दिसतोय आणि रात्री कसा दिसतोय, आणि 97,000 बल्ब बंद झाले तो कसा दिसतोय हे पण पाहिलं असेल. लाईट बंद झाल्या पोलीस लगेच आपल्याला इथून जायला सांगतात, त्यामुळे सिट्यांचा आवाज तुम्हाला ऐकू येतच असेल. तर आता आम्ही निघतोय. तर व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या फोर्ट लवर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ताजमहल नंतर लोक हा पॅलेस बघायला येतात. म्हणजे भारतात जर कुठल्या गोष्टी बघण्यासाठी असतील तर एक म्हणजे ताजमहल आणि दुसरा म्हणजे म्हैसूर पॅलेस. वर्षाला 25 लाख पब्लिक इकडे येते.
पॅलेस बघण्यासाठी.